भारतानं एअर स्ट्राईक करत पाकिस्तानची 9 दहशतवादी केंद्र नेस्तनाबूत केली आणि अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला। यासाठी भारतीय सैन्यानं कोणत्या मिसाईलचा वापर केला, त्या मिसाईलची वैशिष्ट्ये काय आहेत आणि भारतानं तीच शस्त्र का निवडली आहेत, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। पाकिस्तानी दहशतवाद्यांचा नायनाट करणारे 2 तगडे मिसाईल। स्कॅल्प आणि हॅमरनं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरड। भारताच्या 2च मिसाईलची चमकदार कामगिरी। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 15 दिवसांनी भारतानं पाकिस्तानी दहशतवाद्यांचा बदला घेतलाय। पाकिस्तानातील 9 दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलंय। या यशस्वी एअर स्ट्राईक मध्ये मोलाचा वाटा राहिलाय तो भारताच्या अत्याधुनिक आणि खतरनाक हत्यारांचा। भारताच्या लढाऊ विमानांनी या ऑपरेशनसाठी 2 पद्धतीचे अत्याधुनिक मिसाईल वापरले। यात स्कॅल्प क्रूज मिसाईल आणि हॅमर प्रोसिजन गाइडेड म्युनिशन मिसाईलचा समावेश आहे। शिप्स जो अवेलेबल होते ते आपण व्हिज्युअल बियॉन्ड द रेंज साइट वरून आहेत आणि असे आसपासून आहेत की जे म्युनिशन आहेत की ज्यांना आपण आपल्याला बॉर्डर किंवा आयबी किंवा एलसी क्रॉस करण्याची जरूरत नाहीये। कारण जेव्हा आपण एलसी किंवा आयबी क्रॉस करतो आपल्याला धोका असतो की शत्रू देशाचे काउंटर मेजर्स आपल्या एअरक्राफ्टवरती फायर होतील। पण ह्या पर्टिक्युलर जे अॅम्युनिशन वापरले गेले 2 टाईपचे अॅम्युनिशन होते। एक होतं स्कॅल्प क्रूज मिसाईल जे रायफलनी वापरले होते आणि हॅमर। स्कॅल्प क्रूज मिसाईल हे अत्याधुनिक शस्त्र आहे। फ्रान्स आणि ब्रिटनने मिळून या मिसाईलची निर्मिती केली आहे। या मिसाईलचं पूर्ण नाव सिस्टीम डे क्रोएशियर ऑटोनोम अ लॉंग पोर्टी एम्प्लॉय जनरल असा आहे। याचा अर्थ लॉंग रेंज ऑटोनोमस क्रूज मिसाईल। हे मिसाईल हवेतून जमिनीवर हल्ला करतं। स्कॅल्पची रेंज जवळजवळ 300 किलोमीटर आहे। आपण पाहिलंय की भावलपूरमध्ये 100 किलोमीटर आतमध्ये आपण मार केलेला आहे आणि हे फक्त एअरफोर्सला पॉसिबल आहे कारण एअरफोर्स स्कॅल्प एअर टू ग्राउंड मिसाईल आहे। त्यांना प्री प्लॅन केलं होतं, त्यांना प्रोग्राम केलं होतं, त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेट्स फिट केले होते आणि एकदा फायर केल्यानंतर हे मिसाईल जाऊन अॅक्युरेटली सांगितलेल्या टार्गेट्सवरती हिट करतात। ही क्षमता आहे भारताची। दुसरा आहे हॅमर प्रोसिजन गाइडेड म्युनिशन मिसाईल। हे मिसाईल आधुनिक युद्ध प्रणालीतील महत्त्वाचं शस्त्र आहे। फ्रान्स निर्मित या मिसाईलचा निशाणा अचूक असतो। या मिसाईलमध्ये जीपीएस आणि लेझर गायडन्स यंत्रणा आहे। यामुळे या मिसाईलनं दिवसा रात्री कोणत्याही वातावरणात सक्षम हल्ला करता येतो। दुसरं जे होतं ते हॅमर आपण पाहिलं आहे हाय एजिलिटी मॉड्युलर म्युनिशन एक्सटेंडेड रेंज हे त्याचा फुल फॉर्म आहे आणि हे जवळजवळ 70 किलोमीटर फायर करतं। तर डिपेंडिंग ऑन टार्गेट किती किलोमीटरवरती होतं आपण पाहिलं होतं की नियरेस्ट टार्गेट 6 ते 8 किलोमीटर होतं सेजल कॅम्प आणि भावलपूर जवळजवळ 100 किलोमीटर आतमध्ये पंजाबमध्ये हिट केलंय। पंजाब असा एरिया आहे जो की पाकिस्तानचा स्ट्रॉंग होल्ड समजला जातो आणि प्रो पाकिस्तान समजला जातो। बाकी जितके त्याचे प्रांत आहेत ते सध्या पाकिस्तानच्या विरुद्ध आहेत। म्हणून हा एक मेसेज जो दिलाय आपण हा एक खूप स्ट्रॉंग मेसेज आहे आणि दूरगामी आहे। या व्यतिरिक्त भारतानं केलेल्या या एअर स्ट्राईक मध्ये लॉयटरिंग म्युनिशनला कॅमिकेज ड्रोनच्या नावानं ओळखलं जातं। या ड्रोननं ज्या ठिकाणी निशाणा साधायचा आहे त्याची ओळख पटवली जाते। भारताकडे असे अजूनही अनेक ड्रोन आहेत जे याहून अधिक आणि अचूक लक्ष्यभेद करतात। मात्र पाकिस्तानला धडा शिकवायला तुर्तास इतकीच शस्त्र पुरे। मात्र पाकिस्ताननं आपली खोड मोडली नाही तर याहून अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी भारत पाकिस्तानची पळता भुई थोडी करू शकतं। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।